श्रीराम. नमस्कार. श्रीमद दासबोधावरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात दशक दुसरा, त्यातला समास 7वा, सत्वगुण लक्षण याविषयी आपण जाणून घेत आहोत. आपले 2 भाग झालेले आहेत आणि आता हा 3रा भाग आहे. मी म्हटलं तसं समर्थांनी 88 ओव्यांची रचना हा सत्वगुण आपल्याला समजावून सांगण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे त्याला न्याय देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. कसं तरी म्हणून भरभर गुंडाळून टाकणं हे काही उचित नव्हे. कारण मी मागच्या भागात जसं उल्लेख केला की बारीकातला बारीक एवढासा सुद्धा सत्वगुण जर कुणाच्यात लपलेला असेल तर त्याला आपल्याला फुलवायचं आहे, त्याला बाहेर काढायचं आहे आणि त्या सुंदर एवढ्याशा सत्वगुणावर त्याचं जीवन कसं अधिक सुंदर होईल हे बघायचं आहे. परवाच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिव्यांगांच्या म्हणजे मतिमंद मुलांसाठी गुरुपौर्णिमेचा एक ऑनलाईन कार्यक्रम होता. त्यावेळेला मला ह्याची जाणीव झाली की ही सगळी जी मुलं आहेत, आता आपण म्हणतो ही सुद्धा देवाघरचीच फुलं आणि देवाचीच एक देणगी आहे. अशा पालकांच्या पोटी ही मुलं जन्माला येतात की ते पालक त्यांना सांभाळण्यासाठी सक्षम असतात. आम्हाला हे कार्य कदाचित जमणार नाही म्हणून आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे जे असतात त्यांच्या पोटी ही मुलं खरं म्हणजे जन्माला येतात. हे सांगण्याचं सुद्धा कारण काय असेल तर मनोबल वाढवायचं. कुणाचं? त्या पालकांचं. म्हणजे आता आपल्या पोटी जर असं मूल जन्माला आलं तर आयुष्यभर दोष देत, म्हणजे नशिबाला दोष देत, तुला मला दोष देत किंवा रागराग करत काय निष्पन्न होणार आहे? फक्त केवळ पदरामध्ये दुःखच पडणार आहे. पण त्याच्यावर जर मात करायची असेल तर आपलं मनोधैर्य वाढायला हवं की नाही? मग ते वाढवायचं असेल तर बारीकातला बारीक गुणसुद्धा आपल्याला फुलवून सांगायला पाहिजे. म्हणून ह्या पालकांना सुद्धा असं म्हटलं जात असावं की इतर पालकांपेक्षा तुम्ही कदाचित देवाला अधिक सक्षम वाटलात म्हणून देवानी हे असं दिव्यांग मूल तुमच्या पोटी जन्माला घातलेलं आहे. तर आता ह्या दिव्यांगांविषयी म्हणजे त्या दिवशी ऑनलाईन कार्यक्रम असल्यामुळे सगळेजण मला समोर स्क्रीनवर दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि ते सगळं पाहून त्या कथा सांगणं हे सुद्धा माझ्यासाठी एक खूप चॅलेंज ठरलं. म्हणजे सुरुवात तर मी माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे केली, पण अवघ्या 2 मिनिटात लक्षात आलं की नाही, हा स्पीड किंवा हा असा भरभर वाहणारा ओघ इथे उपयोगाचा नाही. इथे त्या मुलांच्या कलानी त्यांना पटेल असं, त्यांना काहीतरी समजेल अशा पद्धतीनं सांगितलं तर त्यांना ते अधिक कळेल आणि त्यांना कळावं हा हेतू आहे. फक्त मी एक कार्यक्रम केला आणि संस्थेने एक कार्यक्रम घेतला, रजिस्टर्ड झाला याच्यासाठी आणि स्टेटसला फोटो अपलोड केले याच्यासाठी हा कार्यक्रम निश्चित नाही ना. ज्या काही 4-5 कथा सांगितल्या त्या कथातलं एवढंसं तरी एक बीज ह्या मुलांपर्यंत पोचावं ही आपली तळमळ असते. आणि ह्या सगळ्या दिव्यांग किंवा मतिमंद या मुलांच्या ठाईसुद्धा प्रत्येकाच्या ठाई एक एवढासा तरी सुप्त गुण असतोच असतो. 100% अजिबात सगळं म्हणजे पूर्ण रिकामं असं कुणीच नसतं, काहीतरी असतं. आणि ह्या अशा संस्थेतून अशा शाळेतून बरोबर त्यांच्या ठाईचा हा जो एवढासा सुप्त गुण असतो ना तो अधिक फुलवून त्यांना आयुष्यभर कार्यरत कसं राहता येईल किंवा त्या चांगल्या एवढ्याशा एका गुणावर सुद्धा त्यांचं आयुष्य आहे त्याच स्थितीमध्ये पण थोडंसं बेटर कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि हा अनुभव अगदी ह्या सत्वगुणासाठी म्हणूनच जसा काही मी नुकताच घेतला असं मला त्या अनुभव घेतल्यानंतर आणि आज ह्या सत्वगुणाच्या समासाचं वाचन करताना माझ्या ध्यानात आलं म्हणून हा सगळा आधी ही सगळी प्रस्तावना केलेली आहे. आता समर्थ काय म्हणतायत ते आपण पाहूयात. जो स्वतःचं काम करण्यापेक्षा दुसऱ्याचं काम करण्यात अधिक धन्यता असते, मरून म्हणजे मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशी ज्याची वागणूक असते. आता याच्यासाठी सुद्धा पुन्हा एक उदाहरण सांगीन. पूर्वीच्या काळी हिंदी सिनेमातलं उदाहरण आहे. कोणी समज करून घेऊ नका की ताई आता कुठलीही उदाहरणं द्यायला लागल्या, असं नाही आहे. ते योग्य आहे म्हणूनच सांगते. राजेश खन्ना यांचा बावर्ची नावाचा एक हिंदी सिनेमा येऊन गेला. तर या सिनेमामध्ये सुद्धा एक मोठं कुटुंब असतं बघा आणि सगळं विस्कळीत असतं, कोणाचाही पायपोस कोणाच्याही पायात नसतो. तर त्यावेळेला हा राजेश खन्ना बावर्ची म्हणजे आचारी बनून त्यांच्या घरात येतो
घेतो आणि सगळ्या घराला तो एका सूत्रात बांधतो. त्यावेळेला त्याच्या तोंडचं एक वाक्य आहे, ते असं की जो सुख दूसरों का काम करने से मिलता है वो भला खुद का काम करने से कैसे मिलेगा. म्हणजे असं की दुसऱ्याचं काम करून जो मला अधिक आनंद होणार आहे ना, तो मला माझ्या कामाने नाही होणार आहे आनंद. आणि मग हे ना संस्काराचं बीज आहे. हे लहानपणापासून आपल्याला रुजवलेलं आहेच आहे. आपल्या आईवडिलांनी, आपल्या गुरुजनांनी आपल्याला हे बाळकडू दिलं आहे. आता आपलं कर्तव्य आहे ना की आपण येणाऱ्या पुढच्या पिढीलाही हे बाळकडू पाजायचं आहे. ह्या बीजाची सुद्धा तिथे रुजवात करून ठेवायची आहे, कारण त्याच्यावरच पुढचे संस्काराचे वृक्ष वाढणार आहेत. मग हे सगळं बरोबर समर्थांनी हेच वाक्य इथं घेतलंय की स्वतःचं काम करण्यापेक्षा दुसऱ्याचं काम करण्याची ज्याला ओढ अधिक असते तो सुद्धा सत्वगुणी. दुसऱ्याचे गुणदोष तर नजरेस लगेच पडतात. समुद्राप्रमाणे तो आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो, जगात प्रगट करत नाही तो सत्वगुण. म्हणजे आपल्याला ना दुसऱ्यावर ताशेरे ओढायला, दुसऱ्याचं चूक दाखवायला, दुसऱ्याच्या वर्मावर पोट ठेवायला बऱ्याच लोकांचा हा एक आनंदाचा भाग असतो. खरं तर तो आसुरी आनंद आहे, तमोगुणात गेला बरं का तो. पण दुसऱ्याची चूक पदरात घ्यायची, सांभाळून घ्यायचं, ह्याला कौशल्य लागतं. आणि विशेषतः जेव्हा आपल्या मुलाचं लग्न होऊन नवीन सून आपल्या घरात येते तेव्हा त्या सासरच्या मंडळींना तर हे कौशल्य जर दाखवायला वेळीच जमलं तर मग त्यांचंही सगळं आयुष्य पुढे नक्कीच चांगलं जातं. त्या पिढीचं तर जातच जातं, पण आपलंही आयुष्य त्याच्याबरोबर खूप उत्तम दर्जाचं नक्कीच जात असतं. त्यामुळे दुसऱ्याचा अपराध पोटात घालणं, दुसऱ्याला सांभाळून घेणं, समजावून सांगणं, त्याला त्याच्याकडून त्याच्या कलानी बरोबर काम करून घेणं, हे सगळं सत्वगुण आहे. समर्थ पुढे म्हणतात की जो देहानं दुसऱ्यासाठी झीज सोसतो, दुर्जनांशी आपलेपणाने वागतो, निंदकावर उपकार करतो, तो सत्वगुण. मन ऐकत नाही, नको त्या गोष्टींच्या मागे धावतं, इंद्रिय ताब्यात ठेवतं, तो सत्वगुण. सत्कर्म करणार, दुष्कर्माला मूठमाती देणार, भक्तीच्या मार्गाने जाणार, तो सुद्धा सत्वगुण. आता आपण बघतो की काही ठिकाणी असे मारामारीचे वगैरे प्रसंग चालू असतात, तर काही लोक ती मजा बघायला उभे राहतात आणि काही लोक मात्र ती सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. मग भले स्वतः सोडवत नाहीत, पण मग त्यांच्याकडे काही संस्थांचं वगैरे संपर्क असतो की ते संस्थांचे लोक येऊन तिथे काही बरोबर मध्यस्थी करून ते प्रकरण कसं सोडवतील याच्यासाठी प्रयत्न करू शकतात. तर हा सुद्धा एक सत्वगुण आहे. असे अनेक प्रकार आहेत जगामध्ये की दुसऱ्याला सन्मार्ग दाखवायचा, दुसऱ्यांना भगवत भक्तीला घेऊन जायचं, अज्ञानी लोकांना सुद्धा आपल्या बरोबर बोट धरून घेऊन जायचं, भले कळो न कळो पण चला आमच्या बरोबर म्हणायचं, हा सुद्धा सत्वगुण. आता अजून सुद्धा खूप गुण समर्थांनी सांगितलेत की संतांची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असं समजावं. आणि सत्वगुणामुळे त्याच्या ठिकाणी ईश्वराचा अंश अधिक असतो. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान सिकवी अज्ञाना, तो सत्वगुण श्रीराम. आवडे पुण्य संस्कार, प्रदक्षिणा नमस्कार, जया राहे पाठांतर, तो सत्वगुण श्रीराम. भक्तीचा हव्यास भारी, ग्रंथ सामुग्री जो करी, धातू मूर्ती नाना परी, पूजी तो सत्वगुण. पुण्यसंस्कार, देवप्रदक्षिणा, देवाला नमस्कार करणं, नंतर पाठांतर करणं, हे आवडतं तो सत्वगुणी. ज्याला भक्तीची फार उत्कट इच्छा असते, जो असे धार्मिक ग्रंथांचं संकलन करतो, अनेक प्रकारच्या धातुमूर्तींची तो पूजाही मनोभावे करतो, देवपूजेची स्वच्छ चकचकीत भांडी, जपाच्या माळा, गोमुखी आसनं, पवित्र स्वच्छ वस्त्र असं त्याला आवडतं, तोही एक सत्वगुणच झाला. दुसऱ्याला दुःख झालं की त्याला दुःख होतं, दुसऱ्याच्या आनंदात त्याला आनंद वाटतो. आणि आपलं बऱ्याच वेळेला उलटं असतं नाही का. आपलं म्हणजे म्हणण्याचा उद्देश आपलं म्हणजे तुमचं आमचं नाही हो, एक समाजाचं चित्र.
वैराग्य पाहून त्याला आनंद होतो, तो सुद्धा सत्वगुण. जो दुसऱ्याचं भूषण ते आपलं भूषण आणि दुसऱ्याचं दूषण ते आपलं दूषण मानतो. आणि हीच भावना राष्ट्र ही जेव्हा संकल्पना आपण आपल्या मनामध्ये जागृत करतो तेव्हा ही अधिक प्रत्ययाला येते. कारण आज आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलो आहोत, पण आज म्हणजे 150 वर्ष आपल्यावर गुलामगिरी होती. आणि ह्या म्हणजे 1947 सालच्या पूर्वी ज्या काही स्वातंत्र्याच्या चळवळी झाल्या तर त्याच्यामध्ये किती लोकांची नावं घ्यावीत तेवढी थोडी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर आपला भारत देश म्हणजे स्वतःची माताच वाटत होती. म्हणजे ह्या भारत देशावर हे जे गुलामगिरीचं जोखड आहे ते त्यांना भारत मातेच्या मानेवर म्हणजे स्वतःच्या आईलाच हा त्रास होतोय, आईच क्लेश भोगतेय अशी त्यांची धारणा झाली होती. म्हणजे हा सगळा देश म्हणजे शेवटी काय, भूमी, तिच्यावरचे नद्या, पर्वत, डोंगर, झाडं आणि त्याच्यात सगळा विखुरलेला हा आपला मनुष्य आणि प्राण्यांचा सुद्धा अधिवास. पण हे सगळं त्यांना संकल्पनेतून आपल्या आईसारखं वाटत होतं. आणि खरंच आपल्या आईवर जितकं प्रेम करावं तितकं ह्या सगळ्या देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी, ह्या सगळ्या हुतात्म्यांनी प्रेम केलं. की जसं काही माझ्यावर कुणी जर एखादा असूड उगारला, मारला तर मला वेदना होतील, जणू तशाच वेदना माझ्या भारतमातेला होत आहेत. आणि म्हणून त्या वेदना जर मला दूर करायच्या असतील तर त्याच्यासाठी या स्वातंत्र्याच्या वेदीवर मी स्वतःच्या रक्ताचं शिंपण करीन, माझ्या प्राणाचं बलिदान हसत मुखाने देईन. आज कित्येक इतिहासातले असेही दाखले आहेत की वीर मातांच्या तोंडची ही वाक्य आहेत की एक पुत्र फाशी गेला म्हणून मी अजिबात शोक करणार नाही, माझे अजूनही 2 पुत्र आहेत, तेही दोन्ही पुत्र या स्वातंत्र्य संग्रामात उतरणार आहेत. आणि अशीही वाक्य आहेत की अरे रे, देवानी फक्त मला 2च पुत्र दिले, अजून 10 पुत्र दिले असते तर सगळेच्या सगळे पुत्र मी या भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या या संग्रामात उतरवले असते. सावरकर आहेत, 3ही बंधू या स्वातंत्र्य संग्रामात उतरले. चापेकर बंधू आहेत, 3ही सगळे तरुण वयाची मुलं ही ह्या देश संग्रामात, स्वातंत्र्य संग्रामात यांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे. आणि मग त्यांनी सुद्धा जरी इंग्रज अधिकाऱ्यांचे खून केले, पिस्तुलं चालवली, बॉम्ब फेक केली, तरीसुद्धा हे सगळं कशासाठी केलं आहे तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. त्यामुळे त्यांचाही तो निश्चितपणे सत्वगुणच आहे. आणि हा सात्विक माणसाच्या अंगी आढळणारा हा सत्वगुण जो आहे, ह्या म्हणजे त्यांची वृत्ती सात्विक होती, पण त्यांनी फक्त आधार कशाचा घेतला आहे तर क्रांतीचा म्हणजे तमोगुणाचा. आणि तो कशासाठी घेतला आहे तर ह्या देशाला ह्या दुःखाच्या सागरातून तरुण आनंद सागराकडेच केवळ नेण्यासाठी. अशा रीतीनं सत्वगुणाची ही जी संपूर्ण संकल्पना आहे ती समर्थांनी अतिशय सुंदर प्रकारे स्पष्ट करून सांगितलेली आहे. ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले येथामती, सावध होऊनी श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.